त्या संत स्पर्शाने, संत सान्निध्याने जे जे भेटी भूत ते मानिजे भगवंत. संत सान्निध्यामध्ये अणु माझी राम रेणू माझी, प्रत्येकात देव दिसतो उभा उभा जग जेठी. कुत्र्याला म्हणायला लागलं कोरडी पोळी खाऊ नका, तो घेऊन आपल्याला तेल ढोकीला. आमच्या गोरोबा काकांच्या त्या मंदिरामध्ये सगळे संत मंडळी बसलेली आहे. खरा संत कोण हे कोणी सांगितलं माहिती का? मुक्ताईने सांगितलं. आज तुम्हाला डोळे उघडून ऐकून घ्या कोणी सांगितलं. तिथे छाती पडलेली होती लाकडाची धोपटी. आमच्या आई साहेबांनी हात लावला. लाकडाची धोपटीने सांगितलं संत कोण आहे कोण नाही. संतांनी नुसता लाकडाला स्पर्श केला. देवास्याला ज्या खांबाला टेकून माऊलींनी गीतेवरचं यथार्थ स्वरूप ज्ञान या जगाला दिलं, नुसती पाठ लावली खांबाला. मी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत मी 16-17 देश फिरलेलो आहे, पण खांबाचं मंदिर कुठेच नाही बघितलं. पूर्ण भारत, जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पण अरुणाचल पर्यंत मी फिरतो. दरवर्षी मी भारत फिरतो, पण खांबाचं मंदिर कुठेच नाही पाहिलं. ते माझ्या ज्ञानोबांनी नुसतं पाठ लावली. खांबाचं मंदिर आहे, तिथे लोक डोकं टेकतात. संतांचा स्पर्श झालेला आहे. भिंतीवरती बसलेले आहे. ती भिंत आज पावन आहे. 750 वर्ष झालेली ती भिंत आज पावन. ती इंद्रायणी पावन आहे. ते अलंकापूर पावन आहे. ते सिद्ध भेट कोणामुळे पावन? माझ्या ज्ञानोबांनी केलं. संत ज्या ठिकाणी जातील मंडळी तिथे नंदनवन करतील. आणि काय सांगू तुम्हाला, देवाला देव पण देणारे माझे संत. एवढंच नाही, देव हा सच्चित सुखात्मकम ब्रह्म म्हटलेला आहे. सच्चिदानंद सच्चित सुखात्मकम ब्रह्म, त्याला सुख अपूर्ण पडलं. ज्या संत सदनी राहील. संतांच्या दर्शनाने, संतांच्या संगतीत काय बदलतो? कर्म बदलतात, जीवन बदलतं, जन्म बदलतात. देवाच्या संगतीत काहीच होत नाही. एवढं सत्य. मला वेळ अपूर्ण, मी आधीच वेगळाच नाक तुम्हाला परिचय देत बसलो. सुंदर गोड अभंग आहे. चिंतनीय मननीय रमून जातो मनुष्य सांगता सांगता. देवाच्या संगतीत काहीच नाही. काय देवाच्या संगतीत तो येतो. संत बिना नाही मिले, नाही का? भगवान परमात्मा संतांच्या शिवाय मिळत नाही. रामजन्म झाला अयोध्येला, राम जन्म लाग सके राम जन्म लाग. भगवान शिवांना वाटलं माझे आराध्य दैवत माझे प्रभू यांना भेटायला जायला पाहिजे. संत संगतीचे काय सांग. वासुदेवा पंढरीचा आणि सदा संग हरिदास. तर हे जीवन अतिशय गोड होतं मंडळी, अतिशय गोड. कोणत्या जन्मात असताना पण संत जवळ पाहिजे. तुम्ही संतांच्या सानिध्यात पाहिजे. कुत्रा पण संतांच्या सानिध्यात राहा. गाढव बना पण तुम्हाला एक नाथ महाराजांनी पाणी पाजलं पाहिजे. रेडा बना पण माऊलींनी हात तुमच्यावरती ठेवला पाहिजे. अलग लक्ष. घोडा बना माऊलींचा बना. जे काय असेल नसेल समथिंग ते तुम्ही संतांच्या सानिध्यात तुम्ही गेले पाहिजे. काही असू दे. तुकोबाराचे याहीपेक्षा सांगतात मी नानीचा किडा होईल संतांच्या घरचा. संत आंघोळ करतील आणि माझ्या अंगावरती ते पाणी पडेल, मी पावन पवित्र होईल. नाही, संतांच्या जीव सामान्यतेमध्ये जीवन जगण्याचा आनंद वेगळाच असतो. मी माझा अनुभव सांगतो. काय नुसतं माऊलीचं चिंतन करून जरी म्हटलं म्हणून भूक तहान भूक विसरतो. माझा प्रवास कधी कधी 2-2 दिवसाचा असतो. कंटिन्यू गाडीमध्ये असतो. असं नाही कुठे उतर किंवा काय. भगवान शंकरांना वाटलं आपण प्रभू रामचंद्रांचं बालरूपात दर्शन घ्यावं. आराध्य देव. आणि एवढा मोठा आनंद होता तो आहे जगदगरीमध्ये प्रभू रामचंद्र अवताराला आलेले. फुल पाय ठेवायला जागा नाही, मुंगी शिरायला जागा नाही. आणि शरयू तीरावरती भगवान शिवजी आलेले.
याला म्हणे जाऊ दे, त्याला म्हणे जाऊ दे, जो ढुशी द्यायचा की चालले शिव मध्ये येऊच देत नव्हते. शेवटी हात जोडले म्हणतात नाही नाही, काय अंतकरणापासून भगवंताचा तुमची अनुष्वादी करून तर फार प्रयत्न, याला त्याला आरोग्य मारण्यापेक्षा त्याला आरोग्य, माझ्या ज्ञानोबांना आरोग्य मार, माझे ज्ञानोबा तुमचं दुःख दूर करतील. हे त्रिवार सत्य आहे. हात जोडले, देवा असं काय चुकलं रे की तू मला दर्शन देत नाही? चालो निपाय हे दमले, किती जन्म झाला गणित नाहीच जात, किती दुरून आलोय मी देवा तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या प्रांगणामध्ये मस्ती करण्याकरता आलेलो आहे आणि तू ती करू देत नाही, तू भेटत ना. हा असं काय रे? हात जोडले आणि देवाने रडण्याचा बहाणा केला. जोर जोरात रडायला लागले प्रभू रामचंद्र. कौशल्या मातेचा जीव खालीवरती, दशरथाचा जीव जायला लागला नाही का. काय करावं, काय करावं? वशिष्ठांच्याकडे बघितलं, देवाने वशिष्ठांच्याकडे बघितलं. वशिष्ठ मने मन समजले. वशिष्ठ उठले आणि शरयू तीरावरती आले. तिथे दशरथाला सांगितलं, कौशल्याला सांगितलं, काहीतरी कोणाची तरी नजर झालेली आहे. शरयू तीरावरती एक डोंबारी आलेला आहे, गारुडी आलेला आहे, त्याला नजर उतरवता येते, त्याला आणावं लागेल. तो कोणाशिवाय येणार नाही. वशिष्ठांना ओळख आहे, संत देवाला ओळखतात. काय सांगतो मी तुम्हाला? देवाची ओळख फक्त संतांच्या जवळ. तुम्हाला देव पाहिजे ना, मग संतांच्या जवळ जा. संतच देवाला ओळखतात. आणि मग वशिष्ठ गेलेले शरयू तीरावरती भगवान शंकराचा हात धरला, गर्दीला म्हणले बाजूला. संत आपल्या जीवनात येणारे सगळे संकट मोकळे करून हात धरून आणि देवापर्यंत आणलं. भगवान शिवजी खूप रडले. फार मोठा प्रसंग येतो रामायणामध्ये. मने मन चालू आहे. म्हणले देवा, संतांच्या शिवाय तुम्ही मला भेटू शकत नाही. म्हणून वशिष्ठांच्या संगतीने प्रभू रामचंद्र शिवांना भेटले. संत विना नाही मिळे. संतांच्या शिवाय भगवंत मिळत नाही. म्हणून सदा संग हरिदासांचा. मग जन्म कुठे आहे? जन्म हो का भलते याती, परिणी न चुको हरिभक्ती, नामा म्हणे कमळापती. देवा कुठल्याही जन्मात दे, पण एवढंच दे हे ज्यांनी मला शिकवलं त्यांचं चिंतन करू. ज्ञानेश्वर